शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीचं 60व्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे आणि या संदर्भात सुप्रिया सुळेंनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली आहे आणि त्यांच्या कारकिर्दी संदर्भात त्यांनी ट्विट करत या संदर्भात त्यांच्या कारकिर्दीला उजाळा दिलाय। तर शरद पवार यांच्या संदर्भात सुप्रिया सुळेंनी ट्विट केलेलं आहे। आपण एकदा पाहूया त्यांनी काय म्हटलंय ट्विटमध्ये। आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज 60व्या वर्षांमध्ये पदार्पण करते। या 6 दशकांच्या काळामध्ये कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत। महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी 6 वेळा तर एकदा विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी शपथ घेतली। तब्बल 7 वेळा ते लोकसभेत निवडून गेले तर 2 वेळा त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केले। 1967 साली आजच्या दिवशी सुरू झालेला हा अविजित प्रवास आजही अव्याहतपणे सुरू आहे। या संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे जीवाभावाचे सोबती कार्यकर्ते, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मायबाप जनता ठामपणे उभे आहेत। जनतेनं आदरणीय त्यांच्यावर अलोट प्रेम केलं, प्रचंड विश्वास टाकला आणि या विश्वासाच्या बळावरच हा प्रवास शक्य झाला। याबद्दल या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार।